जेव्हा आग लागली तेव्हा इकडच्या रहिवासींना मला फोन केला। तात्पुरता आम्ही कुलकर्णी साहेबांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना जे डम्पिंगचे अधिकारी आहेत आणि पालिकेचे अधिकारी आहेत, फायर ब्रिगेड आणि पोलीस स्टेशनला कळवलं। तेवढ्यात एक गाडी आली आणि त्यानंतर दुसरी तिसरी गाडी उशीर आली। आता असं आहे की जे आमचा जो प्रश्न आहे, जो डम्पिंग हटवायचा, ते काही वर्षापासून आम्ही ते धरून ठेवलं होतं आणि अधिकाऱ्यांना आम्ही पत्र वगैरे केलं, आंदोलन देखील केलं होतं, पण काय प्रशासनाला जाग येत नाही। प्रशासनाला जेव्हा जाग येईल, मला असं वाटतं की इकडचे कधी बळी पडतील किंवा गळ जळतील, ह्या काय दुर्घटना होईल, तेव्हा मला वाटतं प्रशासनाला जाग येईल। अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसं राहायचं, काय राहायचं, हे आम्ही जीव मुठीमध्ये घेऊन राहतोय। आता असं आहे की डम्पिंग, एवढी मोठी डम्पिंग आहे, बेरात्री काही होतं। आणि रात्रीच्या वेळेस काय झालं की आमच्याकडे हनुमाननगर असा परिसर आहे की तिथं फायर ब्रिगेड गाडी देखील जात नाही। डोंगर भाग आहे, डोंगरा भागावर आग लागली, डोंगरा भागावर झोपडपट्टी आहे, संजीवनी कॉरिडॉर झोपडपट्टी आहे, अशा प्रमाणे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी, लहान बाळ आहेत, त्यांना काय साधन नाही, गाड्या जात नाहीत, गाड्या येत नाहीत। मग अशा परिस्थितीमध्ये जर काय दुर्घटना झाली तर याचा जबाबदार कोण राहणार? मला असं म्हणायचं आहे की ह्या पूर्णपणे जबाबदारी महानगरपालिका आणि प्रशासनच राहतील। तेव्हा दुर्घटना जेव्हा घडली किंवा काय जर झालं, बरं वाईट झालं, तर या प्रशासनाला आम्ही सोडणार नाही, याचं तुम्हाला चेतावणी देतो। पहिले देखील आग लागली होती, पण थोडक्यात ते आग विझवण्यात आली। रात्रीच्या सुमारे मला वाटतं 12 ते 1 वाजले होते, तेव्हा रात्री आम्ही फोन करून फायर ब्रिगेडला बोलून ते आग विझवून घेतली होती। पण सातत्यानं असं आग लागलं तर हेही बरोबर नाही। आणि लहान पोरं, काय प्रेग्नेंट महिला आहेत, वयस्कर महिला आहेत, मग ते कुठे पळणार, कुठे जातील, कसं करणार, त्यांचं निवारण कसं करणार तुम्ही सांगा? प्रशासन जर हे केलं, व्यवस्थित जर केलं नसेल, तर प्रशासनाला आम्ही दाद मागितल्याशिवाय राहणार नाही।